आणि एक मोठं विधान समोर आलेलं आहे। राज्यात लसींचा काळा बाजार होणार नाही। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। काळा बाजार रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल असंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे। राज्यात प्रथम लसीकरण आरोग्य सेवकांचं होईल असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। अर्थातच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर या महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। सगळ्यात आधी जे कोविड योद्धे आहेत आणि अर्थातच आरोग्य कर्मचारी आहेत अशांना ही लस दिली जाणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं जशी गरज असेल त्या पद्धतीनं लस दिली जाणार। सरकारने राज्य शासन ठरवलं आहे की याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांना पहिले लसीकरण झालं पाहिजे। त्याच्यानंतर आमचे पोलीस जे दरवेळेस फोरफ्रंटवर असतात त्यांचं लसीकरण झालं पाहिजे। नंतर ज्यांचं वय 70च्या वरती आहे, मग 60च्या वरती आहे, नंतर त्यांना जी 60 वर्ष आणि 70 वर्षाची कोमॉर्बिड आहे की हार्टची बिमारी आहे तुम्हाला अजून ज्या अनेक रोग आहेत अशांना प्राधान्य अशी महाराष्ट्रामध्ये लसीकरण व्यवस्थित होईल। कुठेही काळाबाजार होणार नाही याची दक्षता आमचं पोलीस खातं घेईल।